कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रिया मॅडम, तिला कसं समजवायचं हे मला चांगलंच माहिती आहे। तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिला हे लग्न करावंच लागेल। तुम्ही काळजी करू नका, मी समजावतो। हा? हे फातू, तू असं का बोलतोस रे? हे बघ, आपल्याला तो खेळ मांडायचाच नाही। ते हरीश सर सोडून गेले होते ना, मग त्यांच्यासोबत माझी गट कशा पायी बांधायची आहे तुला? हे बघ बा, समजत महत्वाचं म्हणजे मला लगीन करायचं नाही। मग ते हरीश सर असू दे किंवा अजून दुसरं कुणी बी, मला लगीन नाही करायचं म्हणजे नाही करायचं। बर, नको करू हे लग्न। एक काम कर, बा लगीन सोडून तू सांगशील ते करायला मी तयार आहे। तू बोल फक्त बा। हे उंदीर मारायचं इशे मला अनगणीला कशात तरी मिक्स करून प्यायला दे, म्हणजे तुझ्यावर लग्न करायची बळजबरी कोणी करणार नाही। तू तुझ्या मनाची मालकी आहेस। नको करू तू लग्न, तुला हवं ते तू कर। त्या इकडे बार काय बोलतोयस तू? आणि हे बे असले कानेडी इतर येतातच तरी कसे डोक्यात तुझ्या? मग काय करू? दुसरा कुठला पर्याय शिल्लक ठेवला का तू आमच्यासाठी? बोल ना। हे बघ पारू, तू जर का हरीश रावांबरोबर लग्नाला नकार दिला ना, तर हे विष आहे ना, मी स्वतः माझ्या हातानं गणीला पाहिजे आणि मी पिऊन माझं आयुष्य संपतो। मग तुला तुझा जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो तू घ्यायला मोकळी। आई, मी समजावलं पारूला, पण ती नाही ऐकत आहे। मारुती मामा म्हणालेत की ते समजावतील तिला। प्रीतम, हरीश, पारूच्या लग्नाचे निर्णय याआधी मी किंवा मारुतीने घेतले होते। त्याच्यानंतर काय झालं हे सगळं तुझ्या समोर आहेच। त्यामुळे या वेळेला मी काय किंवा आमच्यातलं कोणीही पारूवर जबरदस्ती करणार नाहीये। हा निर्णय सर्वस्वी तिचा असणार आहे आणि ती जो निर्णय घेईल तो आपल्या सगळ्यांना स्वीकारावा लागणार। काहीच हरकत नाही मॅम, मी प्रीतम सरांना इथे घरी पोहोचवण्यासाठीच आलो होतो। आधीच या घराने माझ्यावर खूप उपकार केले आणि त्याची परतफेड मी नाही करू शकत। माझं काम झालंय, मी जायला तयार आहे आता। मॅम, फक्त एक रिक्वेस्ट होती, मला एकदा पारूला भेटायचंय। तो निर्णय मी कुठल्या परिस्थितीत आणि कसा घेतला ना, ते एकदा तिला समजावून सांगायचंय मला। प्लीज मॅम, मला एकदा तिला भेटू द्या। मला तिची माफी मागायची। ठीक आहे, तुला जर एकदा प्रयत्न करायचा असेल तर तू करू शकतोस, पण एक लक्षात ठेव, पारूवर कुठल्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही। हो मॅम, येतो। बाप पण जबरदस्ती कशा पायी?
तुझं लग्न या डोळ्यांनी बघावं तेवढं एकच स्वप्न आहे माझं. आणि त्यात जर का तू खोडा घालायला लागलीस तर मग मी बघायचं कुणाकडं? अरे बात पण तिला जबरदस्ती नको करू ना. तिला नाही करायचं लग्न नको करू दे. आपण दुसरं मुलगा बघूया. गणी, जेव्हा दोन मोठी माणसं बोलत असताना मध्ये तोंड घालायचं नाही. किती वेळा सांगितलंय तुला? मारुती मामा, अरे या मारुती मामा, प्लीज तुम्ही पारूवर कुठल्याही प्रकारचं दडपण आणू नका. लग्न हा एक आनंदाचा सोहळा आहे. तो आनंदानेच पार पडला पाहिजे. शेवटी दोन माणसांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. आयुष्यातलं खूप मोठा डिसिजन आहे. सो हा शांतपणे विचार करून घ्यायला हवा. मारुती मामा, मला प्लीज 2 मिनिटं शांतपणे पारूशी बोलून द्या. एकांत प्लीज. नाही, मला खात्री आहे मी जर पारूशी बोललो ना तर सगळे गैरसमज दूर होतील आणि पारू हसत हसत लग्नाला तयार. या नाही या नाही, तुम्ही बोला ना. आणि तिनं लग्नासाठी नाही ऐकलंच तर तिला लग्नासाठी कसं तयार करायचं हे मी तिला सांगितलं. बोला तुम्ही बोला. एक गणी चल पण बाहेर जा. चल 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 त्यांना बोलू दे. हा चल चल. पारू थांब. मी खूप मोठा मूर्खपणा केला होता. तुला सोडून निघून जायला नको होतं मी. माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. समाजात लोकांची बोलणी ऐकावी लागली असतील. सगळे तुलाच दोष देत असतील. आणि मी नवरा म्हणून तुझी साथ द्यायच्या ऐवजी निघून गेलो पळपुट्यासारखा. प्लीज पारू, मला माफ कर. मला ना तेव्हाही हे लग्न व्हावं असंच वाटत होतं. आणि आत्ताही मी खूप मनापासून या लग्नाला तयार आहे. अरे सर, हो काय बोलताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? ना काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्हाला आठवत नाही का आपल्या हळदीच्या दिवशी मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून दाखवलं होतं तुम्हाला आणि सांगितलं होतं की माझं लगीन झालंय, आदित्य सर माझा नवरा आहे. ते विसरलात तुम्ही? अरे सर, मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. पारू, ते डेमो शूट होतं. खोट्या शूटिंग मधल्या खोट्या लग्नातलं खोटं मंगळसूत्र. आणि ना मी नाही मानत हे सगळं. आणि तो पण नको मानू. विसरून जा सगळं. अरे अगं, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मला तुझ्या सोबतच लग्न करून आयुष्य घालवायचं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.